रामकृष्ण हरी. आपण एखाद्या पाऊल वाटेने जर चालत असू आणि ती पुढं गेल्यानंतर ती जर वाट चुकली तर आपण भलतीकडेच भरकटतो. त्याचप्रमाणे एखादं गणित आपण सोडवत असू आणि त्यामधील एखादा अंक जर चुकला तर सर्व गणित केलेलं चुकीचं होतं. उदाहरणार्थ, एखाद्या डॉक्टरनी एखाद्या पेशंटवरती उपचार करतोय, परंतु त्या रोगाचं निदानच बरोबर जर झालं नाही तर त्यांनी केलेला तो औषधोपचार व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे आपलं शरीर आहे. आपण सर्वजण देवांना एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, पण तो आपला मार्ग चुकतो आणि तो व्यर्थ ठरतो. हा देह हा आपलाच आहे असं आपण मानतो आणि आपण निरार्थ आपल्या देहावरती प्रेम करतो. त्यापेक्षा जर परमार्थ हा जाणून घ्यायचा असेल तो एवढा सहज आणि सोपा नाही आहे. त्यासाठी आपल्याला आपला मार्ग हा व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत हे जाणण्यापेक्षा आपण कोण नाही हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण देवाचं नामस्मरण करणं हे खूप गरजेचं आहे आणि आपला देह हा आपला नसून हा परमार्थाची देण आहे हे विसरणं चुकीचं आहे. जो आपला भरकटलेला मार्ग आहे तो मार्ग जर आपल्याला पुन्हा चांगल्या रीतीने जगायचा असेल तर आपल्याला फक्त परमार्थच या चांगल्या रूपामध्ये आणू शकतो. म्हणून आपण चांगल्या प्रकारे जगण्यासाठी फक्त आणि फक्त देवाची सेवा करणे हाच एक मार्ग आहे आणि नामस्मरणात राहणे हाच एक मार्ग आहे. एखादा माणूस गेल्यानंतर आपण म्हणतो तो माणूस मेला, परंतु हे जाणे आणि येणे हे आपल्या हातामध्ये नाही. हे परमार्थ ठरवतो कोणाला कधी जायचं आणि कोणाला कधी न्यायचं. म्हणून जोपर्यंत आहोत तोपर्यंत परमार्थाच्या सेवेमध्ये लीन राहा, परमार्थ करत राहा. परमार्थ केल्यानंतरच तुम्हाला मी कोण आहे किंवा यापेक्षा मी कोण नाही याची जाणीव तेव्हाच होईल. जोपर्यंत तुम्ही या क्षेत्रामध्ये येत नाही आणि असा परमार्थ करत नाही तोपर्यंत तुम्ही कोण आहात याची जाणीव राहणार नाही. म्हणूनच आपला मार्ग हा बरोबर आहे की चूक हे जाणून घेण्यासाठी तरी या मार्गावरती या, परमार्थ करा, कुठल्याही देवाची सेवा करा, ती निरतरंत करा, मनापासून करा. तुमचा चांगल्या प्रकारे उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कुठल्या तरी साधू किंवा संताकडे जाण्याची गरज नाही. स्वतः तुम्ही तो मनापासून परमार्थ करा, तुम्हाला निश्चितच देवाचं दर्शन हे होणारच आहे. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.